हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण क्लास 6चा चॅप्टर नंबर 3 डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स अँड द क्लासिफिकेशनचा पार्ट 3 बघत आहोत. तर इथे तुम्हाला सांगितलं आहे द सायंटिस्ट कॅरलस लिनियस मेड द फर्स्ट सायंटिफिक क्लासिफिकेशन ऑफ प्लांट. तर बघा इथे सायंटिस्टचं नाव दिलेलं आहे, दॅट इज कॅरलस लिनियस. तर या सायंटिस्टने काय केलेलं आहे, प्लांट्सचं क्लासिफिकेशनची सगळ्यात जी पहिलं क्लासिफिकेशन होतं प्लांट्सचं ते या सायंटिस्टने शोधून काढलं होतं. देन इनिशियली इट वॉज हिज मेथड ऑफ क्लासिफिकेशन दॅट वॉज यूज बाय ऑल. तर स्टुडंट्स बघा, या सायंटिस्टने कॅरलस लिनियसने सगळ्यात सुरुवातीला प्लांट्सचं जे क्लासिफिकेशन केलं होतं त्याच क्लासिफिकेशनच्या मेथडला आजपर्यंतसुद्धा वापरल्या जात आहे. देन ऑब्झर्वेशन अँड डिस्कस. तर स्टुडंट्स बघा, इथे तुम्हाला काही एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. त्याच्या ॲक्टिव्हिटीमध्ये काय सांगितलेलं आहे, टेक अ राऊंड थ्रू अ गार्डन ऑर इन युअर सराउंडिंग अँड लिस्ट द प्लांट्स दॅट यू सी. तर तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये किंवा गार्डनमध्ये एक फेरफटका मारायचा आहे आणि तुम्हाला जे प्लांट्स दिसत आहे तिथे त्याची तुम्हाला एक लिस्ट बनवायला सांगितली आहे. देन ड्रॉ देअर पिक्चर ॲज वेल. ड्रॉ अ टेबल ॲज शोन बिलो अँड कम्प्लीट इट ऑन द बेसिस ऑफ द इन्फॉर्मेशन यू गॅदर. डिस्कस इट इन द क्लास. ते स्टुडंट्स इथे सगळ्यात सुरुवातीला सांगितलेलं आहे की तुमच्या जवळपासच्या एरियामध्ये या जवळ जर एखादं गार्डन असेल तर त्या गार्डनमध्ये तुम्हाला एक चक्कर मारायची, म्हणजे एक फेरफटका मारून यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला जे जे प्लांट्स दिसत आहेत त्यांची सुरुवातीला एक तुम्हाला लिस्ट बनवायची आहे. त्यानंतर तुम्हाला जसं जमेल तसे तुम्हाला त्याचे पिक्चर्स ड्रॉ करायला सांगितलेले आहेत, त्याचे चित्र काढायला सांगितलेले आहे. त्यानंतर खाली तुम्हाला काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर त्या प्रत्येक प्लांटची जी तुम्ही लिस्ट बनवून आणलेली आहे त्या लिस्टमधील प्रत्येक प्लांटची तुम्हाला खालील इन्फॉर्मेशन फिल करायला सांगितलेली आहे. मग कोणकोणती इन्फॉर्मेशन आहे, जसं की इथे तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे की रोज. मग आता नेम ऑफ द प्लांट तुम्ही ऑलरेडी लिस्ट बनवून आणलेली. सपोज पहिलं प्लांट जर रोज असेल. देन सेकंड कॉलम काय आहे, वेअर डज द प्लांट ग्रो. म्हणजे तुम्हाला काय विचारलेलं आहे, दुसऱ्या कॉलममध्ये काय लिहायचं आहे ते तुम्हाला, की ज्या तुम्ही प्लांट्सची लिस्ट बनवलेली आहे त्या प्लांटची ग्रोथ नेमकी कुठे होते, की ते प्लांट जमिनीवर वाढते की पाण्याच्या आतमध्ये वाढत आहे, हे आपल्याला सेकंड कॉलममध्ये फिल करायचं आहे. थर्ड कॉलम आहे नेचर ऑफ द स्टेम. त्या स्टेमचं नेचर कसं आहे, म्हणजे ते सर्कम्फरन्स किती, म्हणजे ते किती जाड आहे, त्याचा कलर कसा आहे, त्याची बार्क कशी आहे, हार्ड आहे की सॉफ्ट आहे, म्हणजे त्याच्या जे स्टेमची जी साल आहे, खोडाची साल, ती हार्ड आहे की सॉफ्ट आहे, हे आपल्याला थर्ड कॉलममध्ये फिल करायचं आहे. देन नेक्स्ट कॉलममध्ये आहे हाईट. त्या प्लांटची हाईट किती, शॉर्ट आहे, मीडियम आहे की खूपच टॉल आहे. देन ब्रांचेसचं नेचर लिहायचं आहे की नंबर ऑफ ब्रांचेस किती आहेत, जमिनीपासून जवळच आहेत की जमिनीला लागूनच त्यांचे ब्रांचेस आहेत की काही उंचावर आहेत. देन नेक्स्ट कॉलममध्ये आहे लीव्ज, कलर, शेप अँड एजेस. लीव्जबद्दल तुम्हाला इथे काय लिहायचं आहे त्या प्लांटच्या, की त्या लीव्सचा कलर कोणता आहे, शेप कोणता आहे आणि त्याचे एजेस कशा प्रकारचे आहे. देन नेक्स्ट आहे फ्लावरचा कलर, फ्रॅग्रन्स आणि शेप लिहायचा, म्हणजे त्याचा सुगंध कसा होता, कलर कसा होता आणि त्याचा आकार कोणता होता. देन नेचर ऑफ द फ्रूट, की आता तुम्ही जे प्लांट लिहिलेलं आहे तर मग त्याला फ्रूट येतात का, मग जर येत असेल तर मग फ्रूटचा कलर कोणता होता, फ्रूटचा शेप कोणता होता, ते हार्ड होतं की सॉफ्ट होतं त्याचं फ्रूट अँड एक्सेट्रा. आणि लास्ट कॉलम आहे युजेसचा, की आता आपण जे प्लांट लिहिलेलं आहे मग विच पार्ट इज यूज, की आपल्याला कोणता पार्ट आपण त्या प्लांटचा यूज करतो. की सपोज आता आंब्याचं झाड असेल तर मग त्याचा फळाचा वापर करतो आपण, किंवा मेथी, गांजर यासारखं असेल तर मग कोणत्या भागाचा आपण रूट्सचा वापर करत असतो किंवा कोणाच्या पानांचा वापर करत असतो. तर नेमका कोणता पार्ट आपण यूज करत असतो हे तुम्हाला इथे लास्ट कॉलममध्ये लिहायचं आहे. तर बघा, याच प्रकारे ही आपली ॲक्टिव्हिटी होती. त्यानंतर तुम्हाला सांगितलेलं आहे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट. वी कॅन इझिली नोटीस द डिफरन्सेस इन द शेप अँड हाईट ऑफ द प्लांट इन अवर सराउंडिंग. की आपल्या सराउंडिंगमध्ये जे प्लांट्स प्रेझेंट असतात कुठलेही असो, तर त्यांची जे शेप आहे आणि हाईट आहे यांच्यातील डिफरन्सेस आपण इझिली नोटीस करू शकतो, की कोणतं झाड उंच आहे, कोणतं ठिंगणं आहे. जसे की इथे तुम्हाला नारळाचं झाड दिलेलं आहे, तर या नारळाची हाईट बघा किती आहे. त्यानंतर आता जर केळाचं झाड असेल तर तो छोटं असतं. त्यानंतर गवत जर असेल, हराळी वगैरे, तर ते खूपच शॉर्ट असते. मग आता इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे, आपल्या सराउंडिंगमधील प्लांट्सचे शेप आणि हाईटवरून आपण त्याला इझिली आयडेंटिफाय करू शकतो त्यांच्यामधील डिफरन्सेस. देन इट इज इझी टू क्लासिफाय द प्लांट्स ऑन द बेसिस ऑफ दिस ऑब्झर्वेशन. आणि या प्लांट्सच्या ऑब्झर्वेशनच्या बेसिसवर आपण प्लांट्सला इझिली ऑब्झर्व करू शकतो. नंतर तुम्हाला विचारलेलं आहे, कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का, व्हॉट आर द सिमिलॅरिटीज बिटवीन मँगो, बनियन अँड टर्मराईट ट्री.
या हे तीन जे झाडं आहेत यांच्यामध्ये नेमकी काय सिमिलॅरिटी, मँगोचं असो म्हणजे आंब्याचं, बनियन ट्री म्हणजे वडाचं किंवा टर्मराईडचं, याच्यामधील काय सिमिलॅरिटीज आहे ते तुम्ही सांगू शकता का? तर हे तिन्हीसुद्धा जे झाडं आहेत ते खूप मोठे असतात. देन ट्रीज म्हणजे आता आपल्याला काय सांगितलेलं बघा, तर बघा सगळ्यात पहिला जो प्लांटचा टाईप आपल्याला दिलेला आहे तो आहे ट्री. मग आता ट्री म्हणजे नेमकं काय? सो सम प्लांट ग्रो टॉल, देअर स्टेम or trunk is hard and strong. They have branches at some height above the ground. They bear flowers and fruits for many years. Such plants are called tree. मग ट्री म्हणजे इथे नेमकं तुम्हाला काय सांगितलेलं आहे की सम प्लांट्स आर ग्रो टॉल, की जे प्लांट्स खूप उंच वाढतात. त्यानंतर त्यांची जी स्टेम आहे, स्टेम किंवा ट्रंक म्हणजे जे खोड आहे ते कसं असते, हार्ड असते आणि स्ट्रॉंग असते म्हणजे एकदम मजबूत असते. दे हॅव ब्रांचेस ॲट सम हाईट अबाव द ग्राउंड. जमिनीपासून काही अंतरावर त्यांना काय असतात, फांद्या असतात. ब्रांचेस कशा सांगितलेले आहेत, ॲट सम हाईट अबाव द ग्राउंड, जमिनीपासून काही अंतरावर ज्यांना ब्रांचेस असतात म्हणजे फांद्या असतात. दे बिअर फ्लावर्स अँड फ्रूट्स फॉर मेनी इयर्स. ते काय करतात, खूप वर्षासाठी फ्लावर्स आणि फ्रूट्स आपल्याला प्रोव्हाइड करत असतात. सच प्लांट्स आर कॉल्ड ट्री. अशा प्लांट्सला काय म्हटलं जातं, ट्रीज असं म्हटलं जातं. दे आर टॉल, बिग अँड पेरिनियल. मग ट्रीज कसे असतात, उंच असतात, मोठे असतात आणि पेरिनियल म्हणजे बऱ्याच वर्षासाठी हे जगत असतात. याला हिंदीमध्ये बारमासी असं सुद्धा म्हटलं जातं. दे लिव्ह फॉर मेनी इयर्स. पेरिनियल म्हणजे काय, हे बऱ्याच काळासाठी जगत असतात, त्यांचा लाईफस्पॅन खूप मोठा असतो. देन सेकंड क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे फर्स्ट सारखाच, दॅट आर व्हॉट आर द सिमिलॅरिटीज बिटवीन हिबिस्कस, ओलिएंडर अँड लॅन्थाना प्लांट्स. आता ओलिएंडर म्हणजे की कन्हेरीचं झुडूप, तर इथे आपल्याला काय विचारलेलं आहे की हिबिस्कस म्हणजे जास्वंद किंवा कन्हेरीचं झुडूप किंवा लॅन्थाना प्लांट याच्यामध्ये नेमक्या काय सिमिलॅरिटीज आहे. तर हे तिन्हीसुद्धा काय येतात, श्रब्समध्ये येतात. मग श्रब्स म्हणजे नेमकं काय, सो सम प्लांट ग्रो क्लोज टू द ग्राउंड. यांची वाढ कशी असते, क्लोज टू द ग्राउंड, जमिनीपासून एकदम लागूनच यांची वाढ झालेली असते. यांच्या फांट्याची इथे तुम्ही बघू शकता, बघा जमिनीपासून लागूनच यांना काय त्या प्रकारे फांट्या आलेल्या आहेत. देन दे गिव्ह आउट ब्रांचेस व्हेरी क्लोज टू द ग्राउंड. जमिनीपासून खूप क्लोजमध्ये यांना ब्रांचेस आलेले आहेत. दे आर शॉर्टर अँड स्मॉलर देन ट्री. हे ट्रीजपेक्षा काय असं शॉर्टर म्हणजे लहान असतं. शॉर्टर अँड स्मॉलर म्हणजे ट्रीजच्या तुलनेमध्ये, झाडांच्या तुलनेमध्ये काय असतात, लहान असतात. बट दे हॅव थिक अँड हार्ड स्टेम. पण जरी हे झाडांच्या तुलनेमध्ये लहान असले पण यांचं काय सांगितलेलं आपल्याला, जे स्टेम आहे ते हार्ड आणि थिकच असते. देन द ओलिएंडर, हिबिस्कस, लॅन्थाना, कोरियंटी अँड रोज आर श्रब्स दॅट मे ग्रो अप टू 2 to 3 meters. मग इथे आपल्याला एक्झाम्पल्स दिलेले आहेत श्रब्सचे, कोणकोणते, ओलिएंडर, हिबिस्कस, लॅन्थाना, कोरंटी आणि रोजचं म्हणजे गुलाबाचं झाडसुद्धा काय श्रब्समध्ये येते. आणि यांची जी हाईट आहे ती आपल्याला सांगितली 2 to 3 meters लॉंग, म्हणजे यांची हाईट जी आहे ती 2 to 3 meters एवढी असते. तर हे झालं श्रब्सबद्दल. त्यानंतर बघा थर्ड तुम्हाला विचारलेला आहे प्रश्न इथे, व्हॉट आर द सिमिलॅरिटीज बिटवीन फेनुग्रीक अँड पेरिविंकल प्लांट. की फेनुग्रीक म्हणजे मेथी आणि पेरिविंकल प्लांट यांच्यामध्ये नेमक्या काय सिमिलॅरिटीज येतात. तर हे दोन्हीसुद्धा जे प्लांट्स आहेत ते हर्ब्समध्ये येतात. मग हर्ब्स म्हणजे नेमकं काय, सो हर्ब्स ग्रो 1 to 1.5 meter टॉल. आता हर्ब्स ज्या आहेत यांची जी उंची ती तुम्हाला दिलेली आहे 1 ते 1.5 मीटर एवढी उंची असतात. त्यानंतर द स्टेम of the herb are green and quite flexible as compared to those of trees and bushes. म्हणजे बघा याचे जे खोड आहे ते कसं असते, ग्रीन कलरमध्ये असते आणि क्वाईट फ्लेक्झिबल असते. म्हणजे झाडांच्या तुलनेमध्ये किंवा श्रब्सच्या तुलनेमध्ये याचं जे खोड आहे ते काही प्रमाणामध्ये लवचिक असते आणि हिरव्या कलरमध्ये असते. देन हर्ब मे लिव्ह फॉर फ्यू मंथ ऑर अप टू 2 years. आणि आमचा जो लाईफस्पॅन आहे तो काही महिन्याचा असतो. फ्यू मंथ म्हणजे काहीच महिन्याचा असतो, किंवा काही हर्ब्स असे सुद्धा असतात की ज्यांचा लाईफस्पॅन 2 वर्षापर्यंत असतो. फ्यू मंथ्स अप टू द 2 years. काही महिन्यांपासून ते 2 वर्षापर्यंतचा लाईफस्पॅन असतो. त्यानंतर बघा लास्टला इथे आपल्याला हायलाईटमध्ये दिलेला आहे, अकॉर्डिंग टू द साईज अँड हाईट ऑफ द स्टेम प्लांट कॅन बी क्लासिफाईड इंटू 3 types, ट्रीज, श्रब्स अँड हर्ब्स. की प्लांटच्या जे स्टेम्स असतात तर स्टेमच्या साईज आणि हाईटवर प्लांटला टोटल 3 ग्रुपमध्ये क्लासिफाईड केल्या जाते, जे की आत्ताच आपण बघितलेलं आहे. ते 3 टाईप्स म्हणजे ट्रीज, श्रब्स आणि हर्ब्स. यानंतर बघा पुढे आपल्याला हायलाईटमध्ये सांगितलं आहे, अकॉर्डिंग टू द साईज अँड हाईट ऑफ देअर स्टेम प्लांट कॅन बी क्लासिफाईड इंटू 3 types, ट्रीज, श्रब्स अँड हर्ब्स. म्हणजे कुठल्याही प्लांटचा जो स्टेम आहे तर स्टेमच्या
साईज आणि हाईटवर प्लांट्सला 3 ग्रुपमध्ये डिवाईड केल्या जाते. ते म्हणजे ट्रीज, श्रब्स आणि हर्ब्स, ज्यांच्याबद्दल डिटेल स्टडी आपण आताच केलेली आहे. तर स्टुडंट्स, यासोबतच आपला या चॅप्टरचा पार्ट 3 कंप्लीट झालेला आहे. आता पुढील चॅप्टर आपण पार्ट 4मध्ये बघूया.